आदित्य, हे घर जितकं तुझं आहे ना तितकंच आजपासून माझंही आहे. हे घर नीट ठेवणं, आनंदी ठेवणं आता माझी जबाबदारी आहे. घरातल्या स्त्रीचा घरातला नुसता वावर त्या घराला शोभा आणतो. जे बाईला सहज जमतं ना ते पुरुषाच्या जातीला पूर्णपणे कधीच जमू शकत नाही. पुरुषांनी किती नीटनेटकेपणा दाखवला ना तरी नेटकेपणाला जे वळण असतं ना ते बाईच लावू शकते. इथल्या खंबीर भिंतींना मायेच्या ओलाव्याचं लिंपण हवं. हे घर आता खऱ्या अर्थाने उजळून निघालं पाहिजे. घरकाम पुरुष करू शकतो पण घरकाम नक्षीकाम वाटतं ते घरातल्या बाईमुळे. एक पेर तांदूळ असतील ना तर 1.5 पेर पाणी घ्यायचं. आम्ही देवापुढे दिवाबत्ती करतो पण आम्ही दिवटे नुसता दिवा लावतो. पण घरात खरी प्रसन्नता किंवा खरा प्रकाश बाईमुळेच होतो. आणि हे केव्हा होईल? जेव्हा नजरेसमोरचं हक्काचं बाई माणूस आमच्या आदित्यचा हात हातात घेऊन त्या घरात हक्कानं कायमचं राहायला येईल. म्हणूनच या घराला एका बाईची, सुनबाईची गरज आहे. आदित्य, चल ना. सई, हे सगळं तू केलंस? आम्ही मिळून केलं. आम्ही म्हणजे कोण होता? आम्ही म्हणजे मी आणि हे घर. तुला माहिती आदित्य, प्रत्येक घराला ना एका बाईच्या सोबतीची गरज असते. त्या बाईच्या हसण्याने ना त्या घराला एक नवीन तेज येतं, उत्साह येतो, रंग चढतो घराला छान. त्या बाईचा हात जरी लागला ना नुसता तरी ते घर स्वतःला आवरून घेतं, सावरून घेतं. त्या बाईची पावलं जिथे जिथे पडतात ना तिथे ते घर त्याच्या पायावर उभं राहतं. काय झालं, असं का बघतोयस? काय नाही, मी बघतोय की ही जी कोण माझ्या समोर उभी आहे ही तीच सई आहे ना जिला मी ओळखतो. नाही, कारण ती सई वेगळी आणि ही सई वेगळीच आहे. अजिबात नाही. आपल्या घरासाठी, आपल्या माणसांसाठी या छोट्या छोट्या गोष्टी करणं काहीच अवघड नाहीये. घर सजवणं, जेवण बनवणं, देवासमोर दिवा लावणं, या गोष्टी मी सुद्धा सहज करू शकते, अगदी रोजच्या रोज. एवढंच कशाला, मी मनात आणलं ना तर मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा माझ्या खांद्यावर घेऊ शकते. बापरे, मला ना विश्वासच बसत नाही मी काय ऐकतोय. अगं तू म्हणजे ते घर सांभाळणारी, सगळ्यांना सुखात ठेवणारी अशी घरची बाई असते ना तशी बोलते सगळं. मला तुझ्यात कोणती आदर्श गृहिणी वगैरे दिसली? खरंच? हा, खरंच. जर इतकुसं करून मी तुला आदर्श गृहिणी वगैरे वाटली असेल तर तशी दादा मामांना सुद्धा वाटूच शकते ना. मेघना जशी टिपिकल सून, आयडियल बायको बनू शकते तशी मी सुद्धा बनूच शकते ना. आणि जर तसं झालं तर मेघनाच्या ऐवजी तू माझ्याशी लग्न करणार आहेस का? सांग ना, करणार आहेस का माझ्याशी लग्न? सई, तू काय बोलतेस? अरे खरंच, दादा मामांना सुद्धा हेच हवंय ना. त्यांच्या सुनेकडनं, ब्रह्मेंच्या घरच्या सुनेकडनं त्यांच्या ह्याच तर अपेक्षा आहेत.
आणि या सगळ्या गोष्टी जर माझ्यात आल्या तर मी सुद्धा आयडियल, आदर्श, परफेक्ट अशी सून होऊच शकते. मेघनासारखी होऊच शकते. स्वतःला बदलूच शकते. नको सई, तुला मेघनासारखं वागण्याची किंवा स्वतःला बदलण्याची काहीच गरज नाहीये ग. कारण तू जशी आहेस तशीच खूप छान आहे सगळं. हो आहे ना छान, पण सगळ्यांना आवडेल अशी आयडियल, परफेक्ट नाहीये ना. आणि आदर्श तर मुळीच नाहीये. टिपिकल, परफेक्ट, आदर्श नसलीस तर काय फरक पडतो सई? तू आहेस. तुला केर काढणं जमत नसेल पण खोड्या काढणं जमतं. तुला शिलाई जमत नसेल पण गुंडांची धुलाई जमते. तुला घर चालवता येत नसेल पण तुला गाडी चालवता येते, तीही सुसाट. तुला रांगोळी घालता येत नसेल पण स्वप्नांमधली चित्र रंगवणं जमतं. तुला साडीच्या निऱ्या काढणं जमत नसेल पण तुला एखाद्याला प्रॉब्लेम मधनं बाहेर काढणं जमतं. तुला धडधड श्लोक म्हणता येत नसतील पण कुणालाही भुरळ पडेल असं गाणं गायला तुला जमतं. तुझ्या पोळ्या गोल होणार नाही पण आपल्या माणसाला प्रेमानं नक्की भरवशील तू. कांदा चिरताना रडारड होईल पण आपल्या माणसांच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाहीस तू. ताटात कुठे काय वाढायचं हे विसरशील तू पण आपल्या माणसांना कधीच विसरणार नाहीस. सई, तू वादळ आहेस, शमशेर सिंग आहेस, रातराणी आहेस. तुला हे परफेक्ट, टिपिकल, आदर्श का व्हायचंय? का बदलायचंय तुला? तुझ्यातलं तुझं पण सोडून हे चार चौघींसारखं का व्हायचंय? कारण त्या चार चौघींना आदित्य मिळतो ना नवरा म्हणून. मी आवरून आलोच. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत तुझ्याकडे आदित्य. फक्त उद्याचा दिवस उजाडण्याच्या आत ती मनातून उठावर आली तर बरं होईल. हा दादा मामा बोल. अरे कसा आहेस रे? काय चाललंय? अरे आदित्य, तुला तिकडे बसायला उठायला जागा आहे का रे? की पार वाट लागली घराची. आणि बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या जेवणाचं. काय झालं दादा मामा? काय लागू सांगते ना तू. हा दादा मामा, अरे काही टेन्शनचं कारण नाहीये. इथं सगळं ओके चाललंय. अरे कुठे आले का तिकडे? नाही अरे, इथं कशाला कोण येईल रे? ते घुस रे. नाही ते अरे नाही, कसं मला काहीतरी आवाज आला की आता. ट्रान्झिस्टर, घरचा ट्रान्झिस्टर आहे ना, त्याचा आवाज आला रे एकदम. ट्रान्झिस्टरचा? अरे बंधूच्या जन्माच्या वेळेचा ट्रान्झिस्टर आहे तो. बंधू धड चालत नाही आता, तो ट्रान्झिस्टर काय चालणार? अरे काय मजा. अरे तो नव्हताच चालत, मी दिवसभर आज दुरुस्त करत होतो ना, तसाही वेळ होता आज. पण आणि अचानक तू बोलत असताना एकदम चालू झाला, वाजायला लागला. अरे काय सांगतोयस काय? आण घेऊन ये इकडे आपल्या घरी. नको नको, हा ट्रान्झिस्टर त्या घरात खूप राडे होतील. बरोबर, घराची खूप वाट लागली का रे? तुला काही तेवढं साफ करणं जमणार नाही, हा एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे तुझ्या जेवणाचं. त्या पलीकडच्या वाडीतल्या हेगिष्टे काकू आहेत ना, त्यांना मी सांगितलेलं आहे, त्या तुला डबा आणून देतील आणि घर साफ करायला सुद्धा मदत करतील. पोचतील मग एवढ्यात त्या. आता ब्रह्मे, कोणी आहे का घरात? अरे कोणीतरी आलंय. बस 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 बस. तू वेडा आहेस का? अरे बघ ना कोण आलंय ते बाहेर. हा काकू. अरे आदित्य ना तू? वंदनाचा मुलगा ना? हो केवढासा होतास, आता केवढा मोठा झालायस. हो, मलाही नवलच वाटतं. कसं काय होतं ना, गंमतच आहे. आणि मला ओळखलंस का? हा मी हेगिस्टे काकू. हा, तुझ्या बारशाला आले होते मुंबईला. हो ना. हा डबा कुठे ठेवू? काकू काकू, आता आठवलं तुम्हाला कुठं बघितलं होतं. तुम्ही बारशाला आला होता ना माझ्या.
हा आठवलं मला ते पाळण्यातून. हेगेश काकू, हेगेश काकू. अरे आत्ताच फोन आला मला दादांचा. हो. ते म्हणाले तू आलायस म्हणून. हो. म्हटलं जाऊन तुला मदत करावी. अरे तू किती मोठा झालास ना तरी माझ्यासाठी लहानच आहेस. पाळण्यात रडणारा आणि लंगटोला करणारा. हा? डबा कुठे ठेवू? अहो काकू, डबा मला द्या. डब्याचं काय घेऊन बसलाय आणि मदत कशाला? अहो आता मी मोठा झालोय ना, आता मी करेन मॅनेज. बाय बाय. अरे काय? घर बाकी छान ठेवलंयस हा. घर इतकं स्वच्छ कसं? कुणी केलं? तू एकट्याने का कुणी आलंय तुझ्या सोबत? हा? अहो कोण कशाला येईल? मी एकटाच सोलो. अगं बाई, देवाजवळ दिवा पण लावलाय. हो गुणी आहेस हो अगदी. हो ना. आणि हा एवढा खमंग वास कसला सुटलाय? स्वयंपाकही केलंस की काय? अहो माझ्या तोंडावर दार लावून घेतलं होतं आणि यांचं हसून वगैरे स्वागत. काय दिलं होतं त्याने तुला बारशाला? फॅन्सी लंगोट? हे काकू, तू लव प्लीज. गेल्या किचन मध्ये त्या. बाई 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 बाई, काय हे आदित्य? हे काय वरण भात केलायस? हो. कमाल आहे. चमचा कुठे आहे बघू जरा. बघू तरी वरण कसं बनवलंयस. चमचा हा घ्या. चमचा. खरोखरच छान झालंय हा वरण. थँक्यू. तू म्हणजे समस्त नवऱ्या मुलांमधला साक्षात देव आहेस देव. काय काकू? इथे आया आपल्या मुलांसाठी सुगरण सुना शोधतायत. पण तुझ्यासारखा सुगरण नवरा ज्या मुलीला मिळेल तिचं आयुष्य सुखाचं होईल. बघ सत्य आहे. एक मिनिट, कोण जिंकलं? कोण जिंकला? मीच. एक्सक्यूज मी, मला प्रॉब्लेम होतो थोडा. शिंकेचा आवाज पहिले येतो मग शिंक येते. आधी सांगितलं असतंस तर मेहनत आणि वाण समान वाया गेलं नसतं माझं. हो सॉरी काकू. बर चल येऊ. आहो येऊ कुठे? हाड हाड. टॉम्या पण ना. तू काय लपवतोयस माहितीये मला. अरे मलाच काय अख्ख्या गावाला कळलंय. अरे देवा, काय कळलंय? मुलगी. मुलगी? हो हो मुलगी. काकू खरंच तसं काही नाहीये. नाही नाही तसंच आहे. प्लीज दादा मामाला सांगू नका. त्यांच्या सांगण्यावरूनच तर आलायस ना मुलगी बघायला. हा अच्छा 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 ते होय. हा हो 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 हो. मग आता पुढची भेट तुला झालेल्या मुलाच्या बारशातच होऊ दे आपली. हो. रात्री दरवाजा नीट लावून घे. हो. आणि वीज वगैरे जाते कधी कधी. मेणबत्ती वगैरे आहे ना बघ. हो. अच्छा येते हा. हो काकू. आदित्य, हा त्या असं का म्हणाले की इथे वीज पडते म्हणून? आता पुढे पावसाळा चालू आहे. अगं वीज पडते, वीज जाते म्हणत होत्या त्या. इलेक्ट्रिसिटी. इथे लाईट जातात? मग मी नाही राहू शकणार इथे. मला अंधाराची जाम भीती वाटते. अरे शमशेर सिंग, इतना झुंजार आदमी हो के अंधार से घाबरता है? झालं तुझं. आता तू जेवू नाही घेणार आहेस की मला चिडवूनच पोट भरलंय तुझं? नाही आहे थोडी जागा. आदित्य, कसा झालाय वरण भात? बरं. बरं आहे. ओ सॉरी सॉरी, मला वाटलं तुमचं नाव आदित्य आहे. पण आता कळलं तुमचं नाव दादा मामा आहे. ए माझ्या मामांची मस्करी नाही बरं का करायची. मग माझ्या वरण भाताला बरं वगैरे नाही म्हणायचं. मला दादा मामांसारखी नाही, आदित्य सारखी रिॲक्शन हवी आहे. वाईट झालं असेल तर वाईट म्हण. चांगला झालाय.
खा बघ. खरंच छान झालं रे. मॅडमच्या हाताला चव आहे. हाताचं माहिती नाही, पण इथल्या पाण्याला ना काहीतरी वेगळीच चव आहे. आणि फक्त पाण्याला नाही, या सगळ्या गावातच काहीतरी एक वेगळीच गंमत आहे. आणि हे घर, या घरात तर जादू आहे, जादू. काय काय पाहिलं असेल ना या घराने. कित्येक आनंदाचे क्षण पाहिले असतील, कित्येक माणसांना सांभाळलं असेल. ए आदित्य, तुझे मामा सुद्धा याच घरात लहानाचे मोठे झाले असतील ना. इथेच कुठेतरी बंधू मामा आणि भाई मामा भांडले असतील, आणि दादा मामांची चिडचिड आणि इतरांची भांडणं आपण इथेच कुठेतरी सोडवली असतील. आणि तुझी आई वंदना काकू, त्यांचा सुद्धा जन्म इथेच झाला असेल ना. इथेच कुठेतरी खेळल्या असतील, बागडल्या असतील त्या. इथल्या प्रत्येक गोष्टीला, भिंतींना स्पर्श झाला असेल त्यांचा. आणि त्या भिंतींना, त्या वस्तूंना अजूनही वास असेल, रंग असेल त्यांचा. हो ना. मी चाले. अरे कुठे. मनापासून शोधलं की सापडतच, असं तूच म्हणाला होतास ना. मग मी आज शोधणार. वंदना काकूंच्या आठवणी या घराने जपून ठेवल्या असणार. आणि मला खात्री आहे, मला त्यांची एखादी आठवण नक्की या घरात सापडेल. मी आलेच. अगं आदित्य, आदित्य. काय झालं. काय हे बघ. ए आदित्य, आपण ना इथेच राहूया कायमचे. आता या घराला परत एकटं नाही सोडायचं. तुझ्या आप्पांनी, मामांनी आणि आईनी ज्या आठवणी तयार केल्या आहेत ना इथे, तशाच नव्या आठवणी आपण तयार करायच्या. या रांगोळीत आपण मिळून रंग भरूया. आपण ना सगळं सोडून इथे येऊन राहायचं. नोकरी वगैरे काही करायची नाही पोटा पाण्यासाठी. शेती करायची आणि गरजेचं तेवढंच पिकवायचं आणि खायचं. आणि बाकी खर्च भागवण्यासाठी नारळी पोफळीच्या बागा आहेच आहेत. तू रोज सकाळी उठायच्या आधी मी मस्त पाणी गरम करून ठेवेन. मग तू उठलास की मी गाईचं असं फ्रेश फ्रेश दूध काढून देईन तुला. मग तू कामाला शेतावर जाशील. त्यानंतर मी जेवण घेऊन दुपारी शेतावर येईन. मग आधी तू खा, नंतर मी खाईन. मग नंतर बागेत जाऊन येईन मी आपल्या. मग घरी आल्यावर देवासमोर दिवा लावेन, शुभंकरोती सुद्धा म्हणेन. मग तू घरी आलास ना परत की मी जेवणाची तयारी सुरू करेन. मग त्यानंतर मस्त पोटभर जेवून घेऊ आपण आणि बाहेरच्या अंगणात जाऊ आणि चांदण्यांकडे बघत बघत शांत झोपून जाऊ. मग पुन्हा नवीन दिवस उजाडेल, पुन्हा नवीन गोष्ट सुरू होईल. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, आम्हाला इथं राहिलेलं नाही चालणार. आम्हाला म्हणजे मला आणि मेघनाला. तिला मुंबईमध्ये जाऊन नोकरी करायची आहे, त्यामुळे आम्ही नाही इथं राहू शकणार. आम्हीच नसलो तर तू कशी इथं एकटी राहणार ना. काय झालं. खूप स्वप्न पाहिली. आता झोपायची वेळ झालीये. मला खूप झोप आलीये.